उन्हा उन्हा धोंड्याना महिना लेक जवाईसना कौतुकना महिना. नमस्कार, सुनीतास किचन या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. अधिक महिना म्हटला म्हणजे लेक जावयांच्या कौतुकाचा महिना. अधिक महिन्याला काही जण पुरुषोत्तम महिना म्हणतात, तर काही जण धोंड्याचा महिना म्हणतात. आणि अधिक महिन्यामध्ये लेक जावयांना वाण लावलं जातं. काही जण अनारशांचं लावतात, काही जण बत्ताशांचं लावतात, काही जण पुरणाचे धोंडे करतात. त्यातलाच एक प्रकार आज आपण अनारसे करणार आहोत. त्यासाठी घेतले इथे मी 2 वाट्या तांदूळ स्वच्छ निसून घेतले. इथे मी हा रेशनचा तांदूळ घेतला. तांदूळ घेताना इंद्रायणी तांदूळ कधीच घ्यायचा नाही, कारण इंद्रायणी तांदळाचे अनारसे चांगले होत नाही. इंद्रायणी तांदूळ फार चिकट असतो. आता आपण तांदूळ स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेऊ. पहा, इथे मी जवळजवळ 4 पाण्याने तांदूळ स्वच्छ धुवून घेतले. आता आपण तांदळात पाणी घालून भिजू देऊ. अनारशाचे तांदूळ जवळजवळ 3 दिवस भिजवायचे. म्हणजे आता इथे सोमवारी जर भिजू घातले आपण सकाळी, तर गुरुवारी सकाळी काढायचे. पण ह्या तांदळाचं रोज पाणी निथरवायचं, नाहीतर तांदळाचा खूप खराब वास येतो. आता आपण तांदूळ झाकून ठेवू. पहा, इथे तांदळाला दुसरा दिवस आहे. आपण त्याचा आज सुद्धा पाणी निथळून घेऊ. पुन्हा तांदळामध्ये स्वच्छ पाणी टाकून ठेवायचे. असंच पूर्ण 3 दिवस पाणी निथळून घ्यायचे. इथे मी अनारशांचे तांदूळ 3 दिवस भिजवून घेतले. सोमवारी भिजवले होते, आजचा गुरुवार आहे. आता आपण ते तांदूळ उपसून घेऊ. याचं एकदा पाणी निथळून घेऊ. आता सुद्धा आपण 1-2 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ त्याला. आता आपण हे तांदूळ चाळणीत उपसून घेऊ. आता आपण 10 मिनिटासाठी पाणी निथळू देऊ. आता आपण कापडावर त्यांना थोडा वेळ वाळू देऊ. इथे मी अर्ध्या तासासाठी तांदूळ वाळवून घेतले. तांदूळ जास्त सुद्धा वाळायला नको, नाहीतर पीठ एकजीव व्हायला त्रास होतो. तांदूळाच्या हाताला थंडेगार लागायला हवे. आता हे तांदूळ मी मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घेते. तांदूळ बारीक करताना छोटं भांडं घ्यायचं, म्हणजे तांदूळ लवकर बारीक होतात. मी इथे मिक्सरवर बारीक करून घेतलं. आता आपण त्याला गाळून घेऊ. जी आपली मैदा गाळण्याची गाळणी असते, त्या बारीक गाळणीने गाळायचं, म्हणजे छान बारीक पीठ पडतं. हे जाड राहिलेलं आपण अजून मिक्सरवर बारीक करून घेऊ. त्यामध्ये थोडेसे दुसरे तांदूळ घ्यायचे. पहा, इथे मी मिक्सरवर तांदूळ बारीक करून घेतले. हे थोडंसं जाडसर निघालं. हे मी आता बाजूला ठेवून देते. आपले 2 वाट्या तांदूळ होते वाट्यांनी, तर तिथे मी 1 वाटी फुल गूळ घेतला. आणि वजनी तांदूळ 500 ग्रॅम होते, त्यासाठी इथे मी 350 ग्रॅम गूळ घेतला. मी गूळ छान बारीक चिरून घेतला. आता आपण हा गूळ तांदळामध्ये मिक्स करून घेऊ. काही गुळाला जास्त पाणी सुटतं, त्यासाठी इथे मी थोडं पीठ काढून ठेवते. जर आपलं पीठ पातळ झालं तर आपण ते पीठ तेव्हा कालवून घ्यायचं. इथे मी आता हे मिश्रण मिक्सरमध्ये फिरवून घेते, म्हणजे छान एकजीव होऊन जाईल. तुम्हाला जर साखरेचे आणि गुळाचे करायचे असेल तर अर्धी साखर आणि अर्धी वाटी गूळ घ्यायचा. हा, मी हे मिक्सरवर फिरवून घेतलं, ते काढून घेते. आता हे राहिलेलं पीठ सुद्धा आपण फिरवून घेऊ. पहा, मी हे मिश्रण मिक्सरवर असं एकजीव करून घेतलं. आता हे पीठ आपण अजून चोळून घेऊ आणि याचे लाडू वाळून घेऊ. अशा डब्यामध्ये लाडू ठेवून घ्यायचे करून. आता हे थोडं कोरडं वाटतं ते, पण उद्यापर्यंत त्या गुळाला पाणी सुटेल. पहा, इथे मी असे लाडू वाळून घेतले. आता आपण हे 2 दिवसासाठी झाकून ठेवू. 2 दिवसांनी पीठ छान मुरलं जाईल. दुसऱ्या दिवशी सुद्धा हे लाडू मोडून पुन्हा पीठ चोळून घ्यायचं छान. अनारशांचं पीठ असं छान चुरून घ्यायचं. इथे थोडं पीठ कोरडं आहे, त्यासाठी मी आता दूध लावून घेते. इथे दूध चमच्यानेच घ्यायचं, अगदी थोडं थोडं टाकायचं. इथे मी आधी 1 चमचा टाकून घेते. दूध जास्त झालं तर पीठ खूप पातळ होतं. इथे अजून मी 1 चमचा दूध टाकून घेते.
इथे मी 1 चमचा अजून टाकून घेतलं. जवळजवळ 3 चमचे लागले मला एवढ्या पिठासाठी दूध. आता आपण हे पीठ छान चोळून घेऊ. पीठ असं चोळून छान नरम करून घ्यायचे. आता मी ह्या पिठाला थोडं तेल लावून घेते, म्हणजे हाताला चिटकणार नाही. तुम्हाला दुधाच्या ऐवजी पाणी लावायचं असेल तर तुम्ही पाणी सुद्धा लावू शकता, पण मी कायम दूधच लावते. आता आपलं पीठ तयार झालं. मी आता इथे 3 गोळे राहू दिले. हे पीठ फ्रीज मध्ये भरपूर दिवस टिकतं, महिना 2 महिने. आता इथे आपल्याला अनारसे तळण्यासाठी लागणार आहे खसखस. आपण अनारशांसाठी गोळे करून घेऊ. तुम्हाला हवे तसे लहान मोठे करायचे. इथे मी आता अनारसा थापून घेते. एकीकडे मी तेल तापायला ठेवलंय. इथे मी प्लास्टिकची पिशवी घेतलीये, त्याला थोडंसं तेल लावून घेऊ. त्यावर ही खसखस. अनारसा एकदम बारीक करायचा नाही किंवा जाड पण ठेवायचा नाही. जाड अनारसा एकदम पुरीसारखा फुगून येतो. आपण अजून दुसराही अनारसा थापून घेऊ. इथे मी 2 अनारसे थापून घेतले. तेल खूप गरम तापवायचं नाही, तर आपले अनारसे विरघळतात. अजून आपलं तेल तापलं नाही, थोड्या वेळ तापू देते. इथे मी तेल तापवून घेतलं. आता गॅस एकदम कमी करून घ्यायची. थंड्या तेलात अनारसा टाकल्याने तो सुद्धा विरघळतो. अनारशावर असं चमच्याने तेल टाकून घ्यायचं. एकदम अनारशाला चमचा लावायचा नाही. किती छान सुरेख जाळी पडते. दोन 3 सेकंदासाठी असं झाऱ्यावर धरून घ्यायचं, म्हणजे तेल पूर्ण खाली निथळून जातं. अनारशांना खूप तेल राहतं. इथे मी ताटात टिश्यू पेपर ठेवून घेतला, त्यावर हे अनारसे असे उभे करते. आपण दुसराही टाकून घेऊ. अनारसे तळताना तेल कमीच टाकायचं, नाही तर ते फुगून येतात. किती सुरेख जाळी पडते. खसखस सुद्धा किती छान दिसते. असे उभे ठेवायचे, म्हणजे त्यातलं सगळं तेल निघून जातं. मी तुम्हाला अजून एक सोपी पद्धत दाखवते अनारसे थापण्याची. अशी खसखस टाकून घ्यायची आधी, त्यावर हे अनारशांचा गोळा आणि लाटण्याने लाटून घ्यायचे, म्हणजे एकसारखे होतात. जर थापता आले नाही तर असे केले तरी चालतात. किती छान झाला अनारसा. आपण तो सुद्धा अनारसा तळून घेऊ. अनारसा तळताना खसखसची बाजू वरती करायची. पहा किती छान जाळी पडली. मी आता अशाच प्रकारे सगळे अनारसे तळून घेते. पहा इथे अनारसे तळून तयार झाले. अनारसे तळताना खसखसची बाजू वरती करायची व वरतून अनारशांवर तेल टाकायचं, म्हणजे अनारसे छान खुसखुशीत होतात. इथे मी तेलात तळले, तुम्हाला वाटल्यास तुम्ही तुपात सुद्धा तळू शकता. मी तुम्हाला एक अनारसा तोडून दाखवते. पहा किती छान खुसखुशीत झाला. तुम्हाला जर गुळाचे अनारसे आवडत नसले तर तुम्ही अर्धी साखर व अर्धा गुळ घेऊ शकता. 2 वाट्या तांदूळ होते, त्यासाठी मी इथे 1 वाटी गुळ घेतला. तुम्हाला साखर आणि गुळ घ्यायचा असेल तर अर्धी वाटी साखर व अर्धी वाटी गुळ घ्यायचा. ते अनारसे सुद्धा खूप छान होतात. त्याचा सुद्धा आधी मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही नक्की बघून घ्याल. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.